नमस्कार, रेश्मा किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर चला आपण बिर्याणी पाहणार आहोत। तर कशाची अंडा बिर्याणी पाहणार आहोत। तर इथं आपण अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये पाहतोय। तर इथे अंड्यांचा वापर ना आपल्या प्रमाणानुसार आपण करायचा आहे। तर इथे खडे मसाले जे आपल्याकडे रेग्युलर असतात तेच। तर इथे वाटण्यासाठी कोथिंबीर, पुदिना आपण घेतला आहे, 7 ते 8 मिरची आपण घेतली, आल्याचा एक मोठा तुकडा आणि 10-12 असे लसणाच्या पाकळ्या। इथे आपण वापरणार आहोत बिर्याणीचा मसाला आणि त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे ते कांदे। त्या मसाल्यामध्ये आपल्याला अंड्याचा मसाला, टोमॅटो आपल्याला 4 मीडियम साईजचे टोमॅटो लागणार आहेत। तर इथे कांदे आहेत ना, आपण अर्धा किलोला 2 कांदे मी कमी केले होते आणि ते कांदे आहेत ना चिरून घेतले। आता कांदा कशासाठी लागणार आहे आपल्याला एवढं मी तुम्हाला दाखवणार आहे। तर इथे वाटण करून घेऊया। पहिले आपण आलं, लसूण आणि मिरची, त्याचबरोबर कोथिंबीर आणि पुदिना यांचं वाटण करून घ्यायचं। या पद्धतीने तुम्ही नाही एकदा नक्की बिर्याणी करून पहा, खूप मस्त अशी अप्रतिम बिर्याणी लागते, टेस्टी असते। तर या प्रमाणामध्ये तुम्ही आता पाहताय त्या प्रमाणामध्ये नक्की करा। तर अर्धा किलोचं प्रमाण आहे, तर त्या प्रमाणात खूप मस्त असं स्वादिष्ट अशी बिर्याणी। ह्या पद्धतीने तुम्ही बिर्याणी करून पहा। व्हिडिओला नक्की तुम्ही एक लाईक करा। त्याचबरोबर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर, नवीन असेल आपल्या चॅनलवरती तर नक्की सबस्क्राईब करा। तर इथे आपण जे वाटण आहे ते करून घेतलेलं आहे आणि मग आता आपल्याला लागणार आहे तो बिर्याणीसाठी तळलेला कांदा। तर याच्यासाठी मी जास्तीचा कांदा वापरला आहे। तर हा कांदा आपल्याला साधारण थोडाफार म्हणजे तुम्हाला जेवढा सजावटीसाठी हवा तेवढा तुम्ही इथे बिर्याणीला कांदा तळून घ्यायचा। तर अर्धा कांदा इतका मी आहे ना तो थोडा तळून घेतला आहे। तर कडकडीत तेलावरती ना थोड्या वेळातच तेल गरम झालं ना की मस्त असा कांदा तळून होतो, खूप वेळ लागत नाही आपल्याला कांद्याला। तर आता आपण इथे घेणार आहोत तांदूळ आहेत ना, तर ते तांदूळ आपल्याला इथे मी ही जी वाटी आहे ना त्या वाटीने 2 वाट्या इतकं मापून घेतलेला आहे आणि हा अर्धा किलो तांदूळ आहे। तर दिल्ली राईस तांदूळ मी वापरला होता बिर्याणीसाठी। तर तांदूळ काढता काढता आपल्या इकडे कांदाही तळून झालेला आहे। तर कांदा आपण इथे काढून घ्यायचा आहे आणि पसरट भांड्यामध्ये ताटलीमध्ये एवढ्यासाठी काढायचा, पटकीने थंड झाला पाहिजे, नाहीतर काय होतं तेलामधून काढल्यानंतर ना त्याची कुकिंगची प्रोसेस ना चालू असते कांद्याची आणि मग जास्त असं कडवट तयार होतो, काळपट म्हणजे करपला जातो। त्यामुळं पसरट करायचा आणि पंख्याच्या हवेला असं ठेवून द्यायचा, म्हणजे जास्त वेळ लागत नाही त्याला कुकिंग होण्यासाठी। आणि इथे तांदूळ आपण जो घेतला होता तो धुवून घेतला। त्याचबरोबर इकडे पाणी ठेवलं आहे। पाणी मोठ्या पातेल्यामध्ये ठेवायचं, असं काही नाही की एवढा माप आहे तर एवढा। तर पाणी साधारण मी 2 तांबे इतके पाणी ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये जे खडे मसाले आपल्याकडे असतात ते खडे मसाले सगळे मी टाकले। लवंग, दालचिनी, विलायची हे असे मसाले, तेजपत्ता हे सगळं टाकून घेतलं आणि पाणी आपलं गरम होण्यासाठी ठेवून घेतलं। त्याच्या आधी तांदूळ धुवून घेतले आहेत मी। तर त्याचबरोबर ना इकडे एका कढईमध्ये तेल पण घेतलं आहे। तर ज्या भांड्यामध्ये आपण तांदूळ शिजाय घालणार ना त्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं। आणि इकडे काय होतं अशी झटपट आपण एकच करत बसलो ना तर मग तेवढा वेळ आपला निघून जातो। तर त्याच्यासाठी दोन्ही साईडला मी तुम्हाला दाखवलं आहे की आपण एखादी गोष्ट करत असताना असं नाही की एकच करत बसणार आहोत। तर इथे बिर्याणीसाठी तेलावरती मी कांदा घेतला आहे, त्याच्यामध्ये मीठ घालायचं। आता तेल मी 4 पळी इतकं तेल वापरलं आणि इकडे आहे तर अंडी मी घेतले आहेत। त्या अंड्याला आपण मसाला लावून घेणार आहोत, जे रेग्युलर बेसिक मसाले आहेत। लाल मिरची पावडर, हळद आणि धने पावडर घेतला आहे, त्याचबरोबर अंड्यांचा मसाला जो असतो तो घेतला आहे। तर हे आहे ना ते घालून ही उकडलेले अंडे आहेत ना ते टाकायचे आणि थोडा वेळ तेलावरती फक्त फ्राय करून घ्यायची। मस्त असं अंड्यांना त्यांचा टेस्ट मसाल्यांचा उतरतो। जर आपण मसाल्यामध्ये असेच टाकून दिली ना बिर्याणीमध्ये तर ती तेवढी टेस्टी लागत नाही। तर ह्या अशी तेलावरती नक्की फ्राय करून घ्यायची थोडीशी, त्याने काय होतं छान असे अंड्यांना टेस्ट येतं। तर नक्की या पद्धतीने तुम्ही करून पहा। तर आता हे अंडे आपले थोडा वेळ तेलावरती फ्राय करून घेऊया। थोडंसं म्हणून आपण मीठ पीस करून घेतला, जेणेकरून जे मसाले घातले ना त्याला थोडंसं टेस्ट येईल।
चला इथं अंडी झालेली आपण उतरून घेतली. आता इकडे घेतला आहे आपण कांदा. तर त्याच्यामध्ये जे मीडियम साईजचे आपण 4 टोमॅटो चिरून घेतले होते ते घालायचा. कांदा थोडासा सॉफ्ट झाला ना की कांद्यावरती आपल्याला टोमॅटो घालायचे. आणि मग हा जो मसाला आपण घेतला होता, कोथिंबीर, पुदिना, आलं, लसूण आणि मिरची यांचं वाटण जे करून घेतलं ना ते वाटण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. आणि मग एकसारखं तेलावरती मिश्रण आता वाटण करून घेतला होता आपण, सगळं ह्याच्यामध्ये वापरला आहे. कुठेही कमी नाही पडला पाहिजे किंवा आपल्या मसाल्याची टेस्ट आहे ना कमी नाही झाली पाहिजे त्याच्यासाठी. तर हे मिक्स करून घेतलं आपण. आता इकडे जो पाणी आपण बिर्याणीसाठी ठेवून घेतला आहे, तर जे मसाले आपण घातले आहेत ना खडे मसाले, त्यांचा कलर उतरतो. तर कलर उतरून कसं तांदळावरती ज्या वेळेला भात शिजतो ना तो पांढरा शुभ्र होत नाही. तर काय करायचं, एक लिंबू आपण ना पिळून घालायचा. मग पिळल्यानंतर काय होतं, तो पाणी आहे तो मस्त असा पांढरा शुभ्र होतो. आणि तांदूळ आपण जेव्हा भात शिजतो ना त्यावेळेला मस्त पांढरा शुभ्र असा भात आपला तयार होतो. त्यामुळे इथे पाण्याला उकळी काढायची, त्याच्यामध्ये लिंबू पिळायचा आणि मग तांदूळ घालून घ्यायचा. आता इकडे आपला मसाला रेडी होतोय ना तेवढ्या वेळात आपला भात पण शिजून निघतो. तर काही आपल्याला गॅस वगैरे बंद करून ठेवावं लागत नाही. तर इथे मी बिर्याणी मसाला 1 चमचाभर घालून घेतला. त्याचबरोबर धने पावडर दीड चमचा जो माझ्याकडं मसाल्यामध्ये आहे ना तो छोटा 1.5 चमचा घातला. लाल मिरची पावडर पण मी 1.5 चमचा वापरली, तिखटवाली आहे. काश्मीरी मिरची पावडर नाही मी वापरले, लाल मिरची तिखटवाली. हळद वापरली 1 चमचाभर, थोडंसं मसाल्यासाठी मीठ वापरलं. तर आता इथे मी बिर्याणी मसाला आणि पहिला वापरला होता तो अंड्याचा मसाला, जो 1 चमचा मोठा भरून वापरला. आणि बिर्याणी मसाला पण 1 चमचा, जो आपण रेग्युलर पोहे खातो त्याच चमचाभर वापरला. आता हे मिक्स करून घ्यायचं. तर तिखटाचं प्रमाण तुम्हाला जेवढं आवडलं तुम्ही तेवढं वापरू शकता इथे. आता इथे वापरलं आहे मोठे आपण 4 चमचे दही. तर दही आंबट नसावं, बिर्याणीसाठी दही वापरताना थोडंसं गोडसर दही असेल ना तर बिर्याणीला आंबटसरपणा उतरत नाही. त्यामुळे इथे बिर्याणीत ज्यावेळेस दही वापरतो ना तर आंबट नाही वापरायचं. आणि ज्यावेळेस दही थोडंसं फेटून घ्यायचं आणि मग बिर्याणी मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये. कुठेही दहीचे जे पांढऱ्यात असे राहिला नाही पाहिजे दही कुठे. पहा एक संग मिक्स झालेला आहे दही, त्यामुळं काय होतं ना दहीची टेस्ट अशी एक संग उतरून जाते पूर्ण बिर्याणीच्या मसाल्यामध्ये. आणि मग ती ज्यावेळी आपण खातो ना त्यावेळेला मार्केटच्याही बिर्याणीला मागे करते, इतकी टेस्टी होते. तुम्ही करून पाहिलीत ना तर तुम्हाला नक्की ती बिर्याणी आवडेल. एकदा या पद्धतीने नक्की करून पहा. तर असा हा मसाला आपला रेडी झालेला आहे. तर पहा किती मस्त दिसतो आहे ना मसाला. तर याच्यावरतीच तुम्हाला समजून जाईल की किती स्वादिष्ट अशी बिर्याणी आपली तयार होणार आहे. तर आता आहे ना तांदळावर पण उकळी आलेले आहे. आणि आपण भात शिजवताना आहे ना 80%च भात शिजवायचा आहे, पूर्ण आपल्याला भात शिजवून घ्यायचं नाही. त्याच्यासाठी तांदळाच्या दुप्पट पाणी वरती येईल एवढं पाणी आपल्याला ठेवून द्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला जे अंडे आपण तेलावरती फ्राय करून घेतली होती ती घ्यायची आहे. ते मिक्स करून घ्यायचे आपल्याला. पहा किती मस्त असा आपला बिर्याणीचा मसाला तयार झालेला आहे. एक थोडंसं वाफ काढली ना की आतपर्यंत मसाला जातो. आणि हे आता आपलं भात आहे तो शिजलेला आहे आणि किती मस्त पांढरा शुभ्र आहे आणि मोकळा तांदूळ झालेला आहे. आता इथे आपण झाकण काढून घेतलं आणि ही कढई आहे छोटी, त्यामुळे मी तुम्हाला 2 कढईमध्ये करणार आहे. तर ते तुम्हाला 2 कढईमध्ये दाखवणार आहे. तर तुम्ही नक्की पहा मी कसं करते. जर आपल्याकडे 2 छोटी भांडी असतील तर आपल्याला खूप सारी बिर्याणी करायची आहे, तर या पद्धतीने तुम्ही करून घ्या. तर ही मी अर्धा किलोची बिर्याणी करते. तर काय होतं ना व्यवस्थित असा मसाला ज्यावेळेला आपण बिर्याणी बाहेर काढतो त्यावेळेला व्यवस्थित भाताबरोबर आला पाहिजे मसाला. याच्यासाठी मी वेगवेगळा करून घेतला आहे. आणि मग जो भात आपण घेतला आहे काढून तो नितळा ठेवून द्या एका चालणीवरती.
थोडा वेळ. हे मस्तपैकी आता भाताचा लेयर्स आपण याच्यावरती लावून घ्यायचे. पहा किती मोकळा असा भात आपला तयार आहे. त्याच्यावरती पुदिन्याची पानं आपण कट करून टाकली. छान असं दोन्ही साईडला आपण भाताचे लेयर्स लावून घेतले. त्याच्यावरती एक थर आपण असं हंड्याचा लावून घेतला मसाल्याचा आणि डायरेक्ट भात टाकला. त्याच्यावरती पुदिना आणि मग कांदा लावून घेतला. झाकण मारायची, एक वाफ काढून घ्यायचं, कारण तांदूळ मस्त 80% शिजलेला असतो. नंतर तांदळाला शिजायला भाताला आपल्याला वेळ लागत नाही. तर मस्त अशी आपली ही बिर्याणी तयार. बघा किती मस्त आणि मोकळे अशी झालेली आहे. रसरशीत असा मसाला आपला झालेला आहे बिर्याणीत. तर नक्की तुम्ही या पद्धतीने करून पहा. व्हिडिओ आवडला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पहा किती मोकळी अशी आपली इथे बिर्याणी तयार आहे. आणि बाहेरून आणतो त्याच्यापेक्षा खूप अशी स्वादिष्ट होते, कारण जे मसाले आपण वापरले आहेत तर आपण घरी तयार केलेली बिर्याणी आपल्या तिखटानुसार आपल्याला जशी हवी तशी आपण बनवू शकतो आणि खूप कमी वेळामध्ये होते. तर ही मी तुम्हाला आपण झटपट कशी करायची दोन्ही गॅसवरती ठेवून तर नक्की